तर आजचा ब्लॉग आपला असणारा आपण चाललो कोकणात, ते पण वादनासाठी. उद्या 6 मार्च छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे, त्यासाठी आपलं वादन आहे, त्यासाठी चाललो आहे. सो तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पुढे जे काय होईल ते दाखवू. तर मित्रांनो, आम्ही आता आमची ट्रॅव्हल्स आली, आम्ही बसलो मस्त की. आपला पाऊस भेटला आहे, गाडा होणार कोरोना ऐकणार, खेळला जाऊन डायरेक्ट खेळला आता. चिंगम खाऊ, चलो पुढचा ब्लॉग दाखवू खाओ कंटिन्यू. और तर गाड्या तर निघाले. ऐकतच नाही तर काय करशील. पाठी वाटव भाई, आता ब्लॉक कर ना, आता ब्लॉक आपल्या ब्लाऊज मध्ये ब्लॉक मध्ये गाइस सबस्क्राइबर आहे, घरी बोलते वाजवायला गेला का ओरडायला गेलेला. मला घे. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे खेडमध्ये दादाच्या घरी जाऊ. आमचा 8 वाजता पहिला सकाळीच, आता 4 वाजले सकाळचे. आम्ही झोपून उठल्यावर आमची सकाळ होणार, तेव्हा आम्ही बोलणार दुसरा दिवस. आणि आता आम्ही आता दादाच्या घरी चाललोय. मस्त इथं फ्रेश वगैरे होणार. मध्ये फक्त एकच गाणं होतं, सहलीला जायचं सहलीला. सो ही आपली बॅक बेंचर,
बॅक बेंच फ्लॅश देऊ का फ्लॅश देऊ दिसत नाही आपली पोरं. गावाला जायचं गावाला वादन करायचं वादन. चलो पुढचा कंटिन्यू राहा. आपला डायलॉग आता आम्ही बॅगा वगैरे ठेवल्यात. मी पालखी नाचत ते बघायचं जातं. तर बघा सगळेजण आहेत. ओ या दाखवतो तुम्हाला इकडे खेळला कशी पालखी नाचत वगैरे. सो चल मस्त तयार हो आणि बाई इथं मेंटेनन्स चालू आहे. काल केला तरी पण आज करतोय. बाकीची पोरं पण आहेत. खूप पुढे जाऊ. आता गाडी वरून ठेवत असच ते. नाश्त्याला पव आहेत. पव बाबा कसं आहेत पव? गोड आहे. खाल्लास का शुभम? खाल्लास का खाऊन बघ टेस्ट सांग. मस्त आहे. तिखट आहे का कसं आहे? नाद नाही का? तसा आपला पण नाद नाही. आपला पथक कोणतं आहे? एकदम मस्त. आपला पथक कोणतं आहे? आपला पण नाद नाही. एकच नाद. सो नाश्ता करतो. मी वादनाला निघू आता. हवा कशी आहेत? कसं आहे? याला नुसतं गोडच लागतंय आणि ठीक आहे. गाडी वगैरे लोड झाली आहे. मग आता आम्ही चाललो वादनाला. चला हा झाला होता. नाही सगळं 4 वाजता कोणतरी आलो उठवायला. आकाशला उडवतं तो बोलला काहीतरी झोपू द्या. तेव्हा झालं. तुम्हाला दिसत असते. तुम्हाला पुन्हा दाखवतो. रेडी आहे बघा. चालू झाला आता. वादन चालू आहे.
आपल्याला पूर्ण वादन शूट करायला भेटणार नाही, कारण मी पण आता ध्वजवर असतो किंवा काही कामं असतं दुसरं. सो जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करू. ध्वज वगैरे बघा. चलो झालं आहे आमचं. एवढं उन्हात पुरं व्हायचं ते शूट करायला नाही भेटलं वादन. आता आज संध्याकाळी दुसरं वादन आहे आणि ध्वजदारी लोक बघू शकता. उलटा दिसेल आता. तर संध्याकाळी पण हेच लीड करणार आहेत या दोघीच. सो संध्याकाळचं वादन तरी शूट करायला भेटलं तर करू, बाकी पुढचं दाखवू आम्ही. चलो नाश्त्याला समोसे आहेत, चेंज वगैरे करून आलो. समोसा होता बाकी त्यांचं चेंज करायचं बाकी नाही. आता डायरेक्ट जेवायचं. बसलं बघू शकता. भाजी आहे. कसली आहे रे भाजी? डांबा. सगळ्यांचं जेवण झालं. सो आता आठवलं ब्लॉग बनवायचा. परेश टकल्या आमचं दुसरं वादन आहे. मी दुसऱ्या वादनाला निघालो आहे. मस्तपैकी खूप मजा केली. क्रिकेट वगैरे खेळायला गेलेलो, पण ते काही शूट करायला भेटलं नाही कारण मोबाईल चार्जिंग नव्हती. मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि खेळायला गेलो. तर आता सेकंड वादनाला चाललो आहे. आपला ठोका मंडळामधला कार्यकर्ता. तर चला तुम्हाला पुढे दाखवू दुसरं वादन. मंदिराच्या इथे. सो बघू शकता त्या गावी आलो आज. तर तुम्हाला कसं वाटतंय? 2 वादन झाले, अजून एक वादन बाकी आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला पोरांकडनं? 2 वादनामध्ये काय केलं? अरे भाई राडा तर होणारच आहे. कसा आवड नाही आला? 7 वर्ष जो बघू शकता पोरांचा जोश. गटरात पाडले असते ना मला.
दिसतोय. सो आता निघायचं परत मुंबईला. माझा वेगळा प्लॅन चालू आहे, सो दाखवतो तुम्हाला. भाऊ खुश आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये पुढे असंच कंटिन्यू राहा. वादळ झालाय भारी. एकनाथ शिवनाथ विषय टॉपचा. चलो मस्तपैकी जेवायला बघू शकता. कोशिंबीर, लोणचा, पापड आणि पुलाव आहे. सो पोरं बसलेत. चल लवकर लवकर जेवून आम्हाला परत रिटर्न निघायचं आहे, म्हणजे सगळ्यांना दाखवला. तर चला आता जेवतो आणि